खोज मास्टरला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. और तुम दोनों का सबसे ज्यादा लाड़का भाऊ कौन है? सगळ्यात लाडका रमेश चव्हाण माझे लहानपणीचे मित्र असताना रमेशदारांनी आम्ही सुरुवातीला जसं की सर आम्हाला कुठल्याही गोष्टीची वस्तूची कमतरता पडू देत नाही. सर्वात पहिले माननीय आदरणीय आमचे काका म्हणजे रमेश चव्हाण सर. रमेश चव्हाण मेरे बहुत अच्छे दोस्त भी है, मेरे बॉस भी है. हमारे सर जो है वो काफी जिद्दी किस्म के इंसान है. वो जो चीज ठान ले वो करके ही रहते हैं. ऐसे इंसान को देखकर मुझे एक ही शेर याद आता है कि मुझ पे तरस मत खा है जिंदगी, मैं कोई बेचारा नहीं हूँ, मैं फिर से आऊंगा लौटकर, मैं अभी हारा नहीं हूँ. किंवा आज आपल्या समोर अभी तो बहुत कुछ जाना है उनके बारे में, तो शुरुआत से शुरू करते हैं. नमस्कार, मी सिद्धेश्वर पवार. आज शेतातल्या कामानिमित्तानं शेतात असताना खोज मास्टर टीमच्या एका सदस्याचा कॉल आला आणि खोज मास्टरचे संपादक रमेश चव्हाण यांचा 2 तारखेला वाढदिवस असल्याची माहिती मिळाली. प्रथमतः मी रमेश चव्हाण यांना वाढदिवसाच्या आणि मीडियाच्या क्षेत्रामध्ये त्यांच्या कारकिर्दीच्या त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. रमेश चव्हाण खरं म्हणजे माझे लहान भाऊ. मला आनंद वाटतो की पत्रकारितेचा कुठला देखील वारसा नसताना रमेश चव्हाण यांनी स्वकर्तृत्वाने पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये आपल्या नावाची एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली. प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, या माध्यमातून खोज मास्टरला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. रमेश चव्हाण यांची पत्रकारिता ही आता मेहकर शहरापुरती किंवा बुलढाणा जिल्ह्यापुरती मर्यादित राहिली नाही, तर रमेश चव्हाण यांच्या पत्रकारितेने अवघा महाराष्ट्र व्यापून टाकला आहे. रमेश चव्हाण जिद्दी आहे. जे ठरवतो ते झालं पाहिजे अशा पद्धतीची त्याच्यामध्ये जिद्द आहे. त्याच्यामध्ये बातमी ओळखण्याची नजर आहे आणि खरं म्हणजे धाडस देखील जे पत्रकारितेमध्ये असणं गरजेचं असतं ते धाडस देखील अतिशय चांगल्या पद्धतीचं रमेश चव्हाण यांच्याजवळ असल्यानं अनेक असे विषय की ज्या विषयाला अनेक जण हात घालू शकत नाहीत अशा विषयावर देखील प्रकाश टाकण्याची भूमिका रमेश चव्हाण यांच्या पत्रकारितेची असते. रमेश चव्हाण यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणे शहर असेल, मुंबई असेल, इतरत्र देखील आपल्या पत्रकारितेचा एक वेगळा ठसा त्यांनी निर्माण केला आहे. पत्रकारिता करत असताना पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांना एकत्रित करून त्यांना रोजगार देणे, त्यांना पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये तयार करणे, हे देखील काम एका चांगल्या पद्धतीनं रमेश चव्हाण हे सातत्यानं करत असतात. खरं म्हणजे रमेश चव्हाण यांचं पूर्वायुष्य आपण जर का सर्वांनी बघितलं असेल, माहिती असेल, हे सगळं पाहू जाता रमेश चव्हाणमध्ये जो पत्रकारितेनं आमूलाग्र बदल केला तो बदल निश्चितपणे ऐतिहासिक आहे. त्याची नोंद घ्यावी अशा पद्धतीची रमेश चव्हाण यांची पत्रकारिता आहे. रमेश चव्हाण यांच्या पत्रकारितेला आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते जे सातत्यानं काम करतात त्या सर्व कामाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं, माझ्या वतीनं त्यांना मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो. रमेश चव्हाण यांची धाडसी वाटचाल अशाच पद्धतीनं सुरू राहावी. निश्चितपणे धनदांडग्यांचे मोठे मोठे विषय की जे कोणी देखील हाताळत नाही असे विषय मोठ्या कुशलतेने ते हाताळतात. तसे विषय हाताळून त्यांनी समाजासमोर अशा लोकांना देखील उघडं नागडं जे सातत्यानं करत आले आहेत
यापुढे देखील त्यांनी त्यांची भूमिका निश्चितपणे कायम सुरू ठेवावी. रमेश चव्हाणचं इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, रमेश चव्हाणचं हिंदी भाषेवरती प्रभुत्व आहे, रमेश चव्हाणचं मराठी भाषेवरती प्रभुत्व आहे आणि या विविध भाषेंवर त्यांचं प्रभुत्व असल्यानं पत्रकारिता करत असताना ही त्यांच्यासाठी एक अतिशय जमेची अशी बाजू आहे. रमेश चव्हाण पत्रकारितेसोबतच जेव्हा जेव्हा निवडणुका असतात, मग त्या स्थानिक पातळीवरच्या असतील, त्या राज्य पातळीवरच्या असतील, त्या देश पातळीवरच्या असतील, त्या अनुषंगानं देखील त्यांच्या हाताशी असलेला मीडिया तशा पद्धतीचे कामे करतो आणि त्या पद्धतीनं निवडणुकीच्या काळामध्ये देखील अनेक उमेदवारांना त्यांच्याजवळ जे जे आयुध आहेत त्या सर्वांचा वापर आपल्या प्रचारासाठी आणि निवडून येण्यासाठी निश्चितपणे महत्त्वाचा ठरतो. आणि पत्रकारिता करत असताना त्या अनुषंगानं अनेक विषय देखील निश्चितपणे हाताळता येतात. तशा पद्धतीनं देखील अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिला जाऊ शकतो. अशा पद्धतीनं देखील आपण अनेकांना मदत करू शकतो हे दाखवून देण्याची भूमिका सातत्यानं रमेश चव्हाण यांनी केलेली आहे. रमेश चव्हाणचं हे झालं पत्रकारितेतलं. मला नवल वाटतं की हेल्थ इज वेल्थ असं जे म्हणतात की शरीर ही संपत्ती आहे, त्या शारीरिक संपत्तीकडे देखील रमेश चव्हाण यांचं जाणीवपूर्वक लक्ष असतं. वेगवेगळ्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सातत्यानं त्यांचा सहभाग असतो. हा म्हणजे खऱ्या अर्थानं रमेश चव्हाण एक ध्येयवेडा माणूस आहे आणि तशा पद्धतीनं वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन त्यांना अनेक स्पर्धा अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या देखील त्यामध्ये भाग घेऊन एक मानाचं असं यश देखील रमेश चव्हाण यांनी मिळवलेलं आहे. ते देखील त्याचं पॅशन आहे आणि त्याची त्या बाबतीतली देखील जी काही महत्वाकांक्षा असेल ती पूर्ण हो हीच मी या गजानन महाराज चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या या लहान भावाला, माझ्या सहकारी मित्राला व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीनं मी पुन्हा एकदा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देतो. धन्यवाद. कौन सी स्कूल में जाते थे? पहिले 2 नंबर शाळेत जात होते, मग इकडे जात होते शिवाजी जात्या शाळेत. पढ़ने लिखने में कैसे थे वो? लई विषय. उनके सर का नाम याद है आपको? हाँ. उनके टीचर का? नाही शिवाजी म्हणते सावजी मॅडम होत्या. ते आपल्याला खूप हुशार होता. एमसीसी ते शिकवायचा आणि त्याच्यात पुऱ्यात शिकवायला होता तो. फौज मास्टरचे संपादक रमेश चव्हाण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. खरं तर रमेश चव्हाण हा माझा वर्ग 5 पासूनचा विद्यार्थी आहे. मी त्याला वर्ग 5व्या पासून शिकवलेला आहे. रमेश चव्हाणचं जर सांगायचं तर मी असं सांगेन, संघटन कुशल असलेलं हे त्याच्यामध्ये फार मोठा व्यक्तिमत्व आहे. कारण जो 5व्या वर्गापासून त्याच्या पाठीमागे असंख्य पोरं जायचे, अतिशय वर्गामध्ये हुशार असलेला हा रमेश चव्हाण प्रत्येक गोष्टीत पुढे असायचा. ते भाषणाचं कार्यक्रम असो, एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा एखाद्या कोणत्याही सामाजिक कोणत्याही उपक्रम असो, यामध्ये रमेश चव्हाण हा हिरिरीने भाग घ्यायचा. जेव्हा केव्हा आम्ही शिक्षक या रमेशबद्दल विचार करायचो त्यावेळेस आम्हाला निश्चितच असं वाटायचं की हा भविष्यात निश्चितच एक चांगला अधिकारी बनेल, कारण प्रत्येक गोष्टीत तो हुशार होता. आजही तो फौज मास्टरच्या माध्यमातून निर्भयपणे लोकांना न्याय देतोय हे ऐकून आम्हाला खूप अभिमान वाटतो. आणि आमचा एक विद्यार्थी एक चांगलं काम करतोय, समाजाला न्याय देतोय हे ऐकून निश्चितच आम्हाला अभिमान वाटतो. मी पुन्हा त्याला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. आणि रमेशदा आणि आम्ही सुरुवातीला मी शाळेत होतो, MS शाळेमध्ये, आणि ते 10वीला ऑप्टिमल जगता हायस्कूलमध्ये होते. त्यावेळेस त्यांची 10वी झाली, 11वी झाली, 12वी झाली. नंतर मग त्यांनी ट्रकवर जाणे किंवा किन्नती करत होते. त्यावेळेस मग माझ्या घराकडं ते राहायला आले, म्हणजे शेजारी झालो आम्ही. शेजारी झाल्यानंतर मग त्यांनी त्यांचं दुस्ताना आमचा वाढला. एक वेळेस त्यांचं एक अफेअर होता. त्यापासून देवी बसूनच सुरू केली. त्यावेळेस चौकामध्ये देवी बसवली. तिथून आमचा दोस्ताना जिगिरी झाला.
त्याच्यानंतर क्रिकेटचे सामने खेळायचो. त्यानंतर आमच्या टीमचं नाव होतं टँगो पंचमध्ये आम्ही सगळ्यात म्हणजे हायस्ट लेवलवर रन काढले होते त्यावेळेस. भरपूर 20 वर्ष झाले त्या गोष्टी, 20-25 वर्ष झाली. तुम्ही पण अजून पण बसवतो. त्या काळात लई मोठ्या घडामोडीशी सामना करणं पडला सर, म्हणजे रमेशचा आम्ही सोबत असायचो. त्यानंतर एक वेळेस एका ठिकाणी असेच ते आमच्या मित्र आम्ही असताना लई मोठे भांडणं झाले होते त्या काळात. 2012 मध्ये इलेक्शनच्या टाईमला. भरपूर ठिकाणी त्यांनी साथ दिली, आत्ता पण ते साथ देतात. 2007-08 मध्ये क्रिकेटचे सामने रमेशजी सर म्हणजे आम्ही त्यांना रमेशदा असं म्हणायचो. त्यानंतर 2012पर्यंत क्रिकेटचे सामने. त्यानंतर क्रिकेट खेळणे. आमच्या टीमचं नाव होतं टँगो पंच. त्यावेळेस आम्ही क्रिकेट खेळायचो. त्यानंतर मग 2005 पासून देवीपासून सुरुवात केली होती. सर्वात प्रथम आता त्या चौकचं नाव आहे जय भीम चौक म्हणून. त्या चौकामध्ये देवी बसवली, तिथून सुरुवात झाली होती. आता देवीला 25 ते जवळपास 25-26 वर्ष झाले. त्या तिथं आम्ही देवी बसवतो. दरवर्षी हजारो लोक प्रसाद खातात. रमेश भाऊ आणि मी राष्ट्रीय समाज पक्ष, रमेश भाऊ यशवंत सेना, आपला यशवंत सेना नाही, आपला राष्ट्रीय समाज पक्ष याच्यामध्ये जिल्हा उपाध्यक्ष म्हणून काम करत होते आणि मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो. तेव्हा आमची भेट झाली, ओळख झाली आणि तेव्हापासून मग आम्ही सतत सोबतच कुठलंही कार्य असो, काही असो, आंदोलन असो. आंदोलन म्हणता समजा आम्ही आत्ता मुंबईला मंत्रालयासमोर डीजे घेऊन अंगावर घेऊन आंदोलन केलं. त्यावेळेस रमेश भाऊची साथ होती, रमेश भाऊचंच मार्गदर्शन होतं. रमेश भाऊमुळेच ते आंदोलन यशस्वी झालं. त्यामुळं ठाण्याला जी बदली झाली, SP ची सुद्धा झाली. म्हणजे रमेश भाऊंनी मला कुठल्याही परिस्थितीत मागं एकटं राहू दिलं नाही. किंवा गजानन भाऊ बोरकर हे पुढं कसे जातील हे त्यांनी ताकद लावायचा प्रयत्न केला. कुठलं अन्याय झाला तिथं आम्ही दोघं सोबत जायचो. पुन्हा परत आता निवडणूक झाली नगरपालिकेची, त्यांनी कॅम्प घेतला होता. तर आम्ही मुंबईला गेलो, मुंबईला गेलो पण गणपतीपुळे तिकडं मालवण तिकडे फिरायला गेलो. स्टाफ पूर्ण म्हणजे त्यांनी असं नाही की बा आता कोणी बी पैसे खर्च करायला विचारच करते. रमेश भाऊनी कुठला विचार न करता सर्व स्टाफ खाण्यापिण्यासहित, गाडी भाड्यासहित, राहण्यासहित त्यांनी सर्व खर्च त्यांनीच केला. म्हणजे रमेश भाऊ कुठल्याही परिस्थितीत स्टाफसाठी आणि मित्रासाठी जेवढे प्रयत्न करतात तेवढे म्हणजे असे मागं न येणे हा कधीच त्याचा प्रयत्न नसते. मला तर काही जास्त बोलता येत नाही म्हणून मी आता तसं बोलायला लागलो, कारण मला बोलणंच येत नाही. रमेश भाऊची 2 शब्द म्हणजे मला बोलायलाच वाटते. किंवा त्यांनी माणसाने एकदा जर शब्द दिला तर ते काम पूर्ण झाल्याशिवाय ते मागं सरत नाही. पण एक वेळ असं झालं, एक सरांचं त्याचं थोडंसं काहीतरी झालं. मग तो आला म्हणे बाबा तरी 10वीचे पेपर होते म्हणे, मला त्या सरचा पेपरच नाही द्यायचा. घरात झोपेल होता. बाबा आले, बाबा म्हणून तू कसा पेपर नाही देत. उठला, बाबाच्या समोर हे घेतलं, गेला पण नाही दिला सरचा पेपर. बाबा दारी उभं राहून पाहिलं हे जातो का नाही. बाबा म्हणे गेला वर्गात, घरी आला नाही दिला ते पेपर. त्याने बाबाला समजलं नाही, त्याने ते पेपर एकदा नाही म्हणजे नाही. असं त्यांचा स्वभाव. खूप हुशार होता शाळेत. आता जर काही समजा ते आमच्या बाबाची परिस्थिती हे होती त्याच्यामुळे नाही तर मोठा कलेक्टर अधिकारी घेतले असतात. इतका हुशार होता शाळेत. सर तुम्हारे से छोटे हैं या बड़े? छोटे. म्हणजे लहान होता. मी लहान, माझ्या काढता येत. रमेश चव्हाण हे माझे लहान पश्चिम मित्र असतात ना, त्यांचा स्वभाव अगदी चांगला असल्या कारणानं मवाळू स्वभाव आहे. त्यांचे वागणूक चांगली असल्या कारणाने त्यांची प्रसिद्धी चांगली वाढायला लागली आहे.
त्याच्यामुळं त्यांच्या स्वभावामुळं चांगले लोक त्यांना मानत आहे. तरी त्यांच्यासारखा माणूस हा आपल्याला पाहायला भेटणार नाही. तर काही कारणानुसार त्यांना लोक टाळतात. त्या माणसाचा स्वभाव इतका चांगला असल्या कारणानं तरी त्यांना टाळायचा प्रयत्न करतात. त्या माणसाला कधीही टाळल्या गेलं पाहिजेत नाही. असे लोक मोठ्या मुश्किलनं भेटतात आपल्याला. असे माझा शेगावला त्यांच्यासोबत संबंध आलेला आहे. 3-4 वेळेस खासदार साहेबांसोबत गेलो आम्ही, पण त्यांच्यासाठी खूप प्रयत्न केले, पण ते त्याला यशस्वी भेटले नाही आम्हाला. त्याच्यामुळं आता नाही, पण भविष्यात त्यांच्यासाठी करू आपण काहीतरी प्रयत्न. त्यांना वार्डाचा मेंबर करण्याबद्दल माझी लई इच्छा आहे. पण यंदा नाही तर आता पुढच्या वर्षी त्यांच्यासाठी आपण भाग घेऊ आणि स्वतः आपण खासदार साहेबांकडं प्रयत्न करू. व त्याची जबाबदारी मी स्वतः घेणार रमेश चव्हाणसाठी. का माझा लहानपणाचा मित्र स्वभाव चांगला असल्या कारणानं त्याचा वार्डातून प्रथम नागरिक म्हणून त्याला नगरसेवक करायची माझी जबाबदारी आहे. तरी खासदार साहेबाला विनंती करून त्याला तिकीट मिळवून देण्याची शक्यता प्रयत्न करू शकतो मी. त्याला ते तिकीट मिळवून देईल. त्याच्या वागणुकीमुळं तो निवडून बी येऊ शकते. त्याचे कामं चांगले आहे. गोरगरिबासाठी धावून बी जातो. अर्ध्या रात्री काम करू, काही करू, त्यासाठी तिचे तत्व चांगले असल्या कारणानं तो अर्ध्या रात्री बी थोडं टेशनची कामं असो वा स्नानबाळाच्या केसेस असो, कोणासाठी जगणारा अतिशय चांगला रमेश चव्हाण असा माणूस आहे. त्याबद्दल धन्यवाद. पुन्हा सगळ्यासाठी उभा राहतो, सगळ्याचं करतो. असं त्याच्यासाठी कोणीच नाही करत. आमचे आई वडील सगळं म्हणले तर तुझी कधी काही आपल्याला कोणतंही काम पडलं तर त्याला फोन लावायचा. वखाजरा तू हिरी विचारणार नाही, फोन लावणार नाही. पण कधी फोन लावा, कोणाचं दुःख असो काही असो, त्याच्यासाठी कोणीच करतो. आम्ही 6 बहीण भाऊ तरी पण सगळं स्वभाव लय चांगला स्वभाव. हाडवा मिळून त्याच्याजवळ असं आपलं फरक कोणीच नाही. सगळे समान आहे. तर तू कोणाचंही काही असलं तरी त्याला आवाज दिला तर तू काम कर. पहिल्यापासून त्याचा स्वभावच तसा. त्याला स्वतःसाठी स्वार्थ कधीच नाही पाहत. तो दुसऱ्यासाठी जगणारा माणूस, स्वतःसाठी नाही जगत. सर के सबसे लाडकी बहन कौन है? लाडकी बहीण ही आहे. और तुम दोनों का सबसे ज्यादा लाड़का वो कौन है? सगळ्यात लाडका. सगळं त्याला समजून आम्ही त्याला मानतो. आम्ही आई बाबाला नाही मानत त्याच्या पुढं. पहिल्यापासून म्हणजे बाबाचा स्वभाव शांत होता. बाबा एवढे नव्हते, पण आई पण नाही. सगळ्यात सोबत म्हणतो तर आमचा मोठा भाऊ पण आहे आम्हाला, तो पण चांगला आहे. पण याच्यासारखं कोणतं. बचपन में तुम्हारे साथ खेलते थे? आज छोटा ना, लग्न झालं तेव्हा एवढा होता तेवढं कळत. पण लहानपणापासून तसाच आहे, जीव लावला. त्याचे एवढे लहानपणापासून मित्र त्याला म्हणजे सुरुवातच त्याची मित्रापासून लागत. तो सध्या पण तो माणसं मन मिळवलं. कोणाशी बी कोणी त्याच्याकडे रडत गेले तर कोणाच्या असं असतं त्याची आहेच. म्हणजे याच्याप्रमाणे त्याचं असलं तर तुमचं नसलं तर मग तुम्ही नाही असं त्याचा स्वभाव. अभी तुमको मालूम है उनकी एज कितनी है? बड़ी 48 असतं. म्हणते 48 मानायचं. बचपन का कोई किस्सा है क्या तुम्हारा जो कुछ इंटरेस्टिंग है, याद है तुम्हारा? कळत नव्हतं तेव्हा पण जर घरी आमच्या थोडंसं जर काही झालं तर त्याला राग यायचा. त्याला आपलं वाटायचं की आपल्या बहिणी कोणतं फडफड करतं, कधी आपण मोठं होऊ यायला जे करू, आपली परिस्थिती अशी. त्याच्यामुळे त्याचं मन दुखायचं. पण ते तेव्हा पण ते तसाच होता. आणि आता कसं म्हणजे प्रॉब्लेम म्हणजे आता आम्हावर काय आमच्यावर काय आमच्या घरी काही झाले, आता आमच्या घरात काही वादिवाद झाले, आता आम्ही आता स्वतःच्या घरी आहे ना, आमच्या घरी असून आमच्या घरच्या लोकांना काय वाटत नाही की आमचा भाऊ आहे. आम्ही याच्यावर म्हणजे आम्ही बिनधास्त आम्ही काही कोणाचं हे नाही करत नाही त्याच्या की काही त्रास हो आपल्या भावाला. पण आज वाटते की कधी आपल्या जर स्वतः टायमाला तर आपल्याला
असं समाधानी आहे जीवाला की तुम्हारे पप्पा की जगह लिए उन्होंने। हा पप्पा की पप्पाच्या वरची जागा देवाची सगळ्यांची जागा जागा घेतली. घेतली आहे. सगळे हा. आदरणीय आमचे गुरु समान मालक असे आमचे मार्गदर्शक, मनातून आम्हाला आपलं समजणारे व्यक्तिमत्व असे त्यांचे महान. प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या मनात आदराचे स्थान आहात तुम्हास. मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो, भरभराटीचे जावो आणि सदैव ईश्वर प्रार्थना. गुरु सारखं मार्गदर्शन, वडिलांसारखी साथ तुमच्या शब्दांनी मिळते जगण्याला नवी वाट. आयुष्यात तुम्हाला सुख लाभो आणि येणाऱ्या भविष्यात तुम्हाला आनंदी आनंद लाभो. कारण तुम्ही आहात आमच्या प्रत्येक यशामागची शक्ती. तुमच्यामुळेच मिळाली आम्हाला आमच्या स्वप्नांची इच्छापूर्ती. गुरु समान असलेल्या आपल्या आदरणीय सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं मार्गदर्शन, तुमची शिकवण आणि तुमचा आशीर्वाद सदैव आम्हाला लाभो. आमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारे तुम्ही दीप आहात. तुमच्या प्रत्येक शब्दातून आम्हाला प्रेरणा मिळते. आपला हा विशेष दिवस सुख, समाधान आणि प्रेमाने भरलेला जाओ आणि भविष्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा सर तुम्हाला. सर्वात पहिले माननीय आदरणीय आमचे काका म्हणजे रमेश चव्हाण सर, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. रमेश चव्हाण सर आम्हाला फिरायला नेतात, तर कधी पैशाचा विचार केला नाही आणि करत नाही. परत एकदा आमच्या लाडक्या रमेश चव्हाण सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आपने से सुना जैसे कि हमारे सर रमेश भीमराव चौहान जो खुद के लिए नहीं दूसरों के लिए जगता है. तो दोस्तों, जैसे कि बहुत से लोगों के सपने होते हैं कि किसी की ड्रीम बाइक हो, किसी का मोबाइल हो, तो मेरा भी ड्रीम था कि मैं भी एक बाइक लूँ, मैं भी एक मोबाइल लूँ. तो मेरा फर्स्ट बर्थडे में रमेश भीमराव चौहान ने मुझे मोबाइल गिफ्ट किया और सेकंड बर्थडे में मुझे बाइक गिफ्ट की. तो मैं उनका जितनी बार शुक्रिया अदा करूँ उतनी बार कम है. हमारे बॉस मेरे पापा के बहुत अच्छे दोस्त थे और दोस्त रहेंगे, पर अभी काम के चलते उनकी कुछ मुलाकात होती नहीं. तो उनकी जगह पे अभी मैं हूँ, मेरे पापा की जगह पे. और रमेश चौहान मेरे बहुत अच्छे दोस्त भी है, मेरे बॉस भी है, और उनका साथ में अभी गया और उनके आगे भी मैं उनका साथ दूंगा. धन्यवाद. आदरणीय सर आमचे लाडके रमेश भीमराव चव्हाण यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला उत्तम आरोग्य आणि आयुष्यात सतत यश लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. आपल्या मार्गदर्शनामुळे आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळते. आपल्या या वाढदिवसाचा आनंद, सुख आणि समाधानाने लाभलेला जावो. वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. तसं की यांना सांगितलंच आहे ड्रीम बाईकचं, तसं माझं बी एक स्वप्न होतं RX 100 ते सरनं पूर्ण केलेलं आहे. तसं की सर आम्हाला कुठल्याही गोष्टीची, वस्तूची कमतरता पडू देत नाही. बोलण्यासारखं खूप काय आहे सरच्या बद्दल, पण माझे 2 शब्द संपवतो. पुनश्च एकदा सरना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. हमारे सर के बारे में अब मैं क्या कहूँ, उनके साथ मैं अभी 4-5-6 महीने से हूँ, और इतने में तो मैंने ये चीज जाना है कि हमारे सर जो है वो काफी जिद्दी किस्म के इंसान है. वो जो चीज ठान ले वो करके ही रहते हैं. जेव्हा बी काही करतो त्याची यश त्याला त्याचं चांगलं होतं आणि त्याचं सगळं मेहनतीचं फळ भेटायला चांगलं होतं त्याची सगळ्या परिवाराचं. तो जैसे तुमने बोले तुम्हारे 4 भाई है, तो उसमें से पहले भाई किधर गए, सबसे जो बड़े है? तो सबसे बडी इथंच राहतात ते 2 जण, 3 जण इथे राहतात. हाँ एक तिकडे जळगावला राहत होता, पण मग तो तिथं वारला. हाँ. पण मग आम्ही तिथं आणायला गेलो होतो, तर मग ते तिथले लोक आणत येत नव्हते ना, मग त्याच्यामुळे त्याला मग ते रमेशमुळे मग आता ते ते लोक सगळी तयारी केली होती त्याला यायची तिथं. त्याचं सगळ्याचं त्याच्या मुलाचं त्याचं सगळ्याचं म्हणणं होतं की आम्ही तिथेच राहायचं. मग आम्ही गेलो, आम्हाला तर पण रमेश होता. रमेश म्हणून आणि त्याच्या अगोदर ते वाराच्या अगोदर त्या 2 दिवसांनी आधी फोन केला होता. मी इथं द्यायचं त्याच्या पोराचं कागदी पाहिजे होते. मी फोन केला होता, मी इथं द्यायला लागलो कागदी पाहिजे. 2 दिवसांनी मारलं. नंतर त्या दिवशी कोणाला दुसऱ्या दिवशी ते खरं म्हटलं नाही, वाटलं काहीतरी मजा करतात. पण मग त्या बाहेर त्याच्या तिथे काय पाहुण्याचा फोन आला, असं खरं झालं. आम्ही गेलो, ते नाही म्हणलं, आम्ही सगळं गेलो, पण रमेश म्हणून पूर्ण खर्च त्याने केला. 2 गाड्याने नाही, पण त्याचा पूर्ण खर्च, त्याचा पूर्ण इथं जेवढं खर्च लागेल तेवढाच त्याने केला. स्वतःहून केला, कोणाकडून एक रुपया घेतला नाही. पुन्हा त्यांची स्वतः त्याची ती बॉडी गाडी टाकून त्यांनी स्वतः ताब्यात गाडी दिवसभर चालल्या, रात्रभर निघून चालत नाही. मग तो मला गाडी टाकायला तिथून गाडी 40 किलोमीटर बाजूला गाडी गेली. जळगाव आली आणि पुन्हा जळगाव गाडी त्याला स्वतः तासवून सगळी तो तिथून तिथं कोण आहे पण त्याला सगळी तयारी करायला लागली. सगळी तयारी करायला लागली आणि त्यामुळे प्रेम करता सगळ्याचा आनंदाने त्यांचा असा स्वभाव आहे त्याचा की तिथून आणलं तर काही सोपं नव्हतं. पैशाशिवाय 2 गाड्या करणं ते रेल्वे घेत होते ना, तिथं तो असं म्हणून
पैशाचं काम जीवाचं का अर्थ आहे तो आज माझा स्वार्थीपणाचा प्रयत्न तो विसरायला त्याचा काय होता? तो पहले के दिनों में तुम्हारी परिस्थिति कैसी थी? साधारण परिस्थिती होती ना 3 महिन्यानंतर काही त्या रमेश शाळेत एवढा हुशार होता काय सांगू, आत्ताच्या टायमातच नाही खूप हुशार होता. मी म्हणते त्याच्या जर मागे सपोर्ट असता कोणी करणारा आज कोण्या पदावर फक्त शिक्षणाच्या बाबतीत बरं बाकीचं हे तर मी त्या तिथे हे तर डोकसच आहे त्याचं हुशार आहे सगळ्याच्या पण शिक्षणात आता मी 10वी नाशिकला आला होता ना आर्मीच्या तिथं अरे भाषा बोलणं म्हणजे तिथे ते गेला आणि मग त्या कॉलेजवर इतका चांगला जीव म्हणजे तिथे समोरची माणसं जीव लावतात तिथे आर्मीतले आणि त्याने जॉब लावून देणार होते पण आता कसं आता त्या बाबा घरी बोलून घेतलं ना त्याच्यामुळे मग ते पुन्हा वापस आले नाही तर ते तिथे जॉब करणार तिथं आता तिथं बी का ना मोठा शाळेत त्याच्या तिथंच मी त्याला लागला होता 10वीचा आमच्या तिथं नाशिक मी राहत होती ना